कबूतरखाना प्रकरणी उच्च न्यायालयातील सुनावणी संपली। कंट्रोल फिडिंगला परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घ्यावा, कोर्टाचे निर्देश। तर 20 तारखेपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन करणार असल्याची पालिकेची माहिती। कबूतरखान्यांसंदर्भात उच्च न्यायालयाची सुनावणी होता जैन समाजाची बैठक। समाजातील प्रमुख मंडळी एकत्रित येत पुढील भूमिका जाहीर करणार। दादर परिसरातील जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद। मराठी एकीकरण समितीने कबूतरखान्यामध्ये आंदोलनाची हाक दिल्यानंतर घेण्यात आली होती खबरदारी। दादरमधील कबूतरखाना परिसरामध्ये मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। हा विषय सामाजिक नसून भावनिक, मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची प्रतिक्रिया। पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं। कबुतरांचा प्रश्न हा जैन किंवा मराठी बांधवांचा नाही, तर हा मानवी आरोग्याचा प्रश्न, मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची प्रतिक्रिया। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ दादरमध्ये गेलेल्या मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। आंदोलनाआधीच पोलिसांनी घेतलं ताब्यात। मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचं पोलिसांना निवेदन। आंदोलन करणाऱ्या व्यक्ती आणि आयोजकांवर तात्काळ एफआयआर नोंदवा। उच्च न्यायालय अवमान अधिनियम, भारतीय दंड संहिता आणि मुंबई महानगरपालिका कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी। मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून दादर कबूतरखाना प्रकरणी चुप्पी। आपण या संदर्भात काही बोलणार नाही असं म्हणत पत्रकारांच्या प्रश्नावर लोढांचा काढताप आहे। तर मुंबईमध्ये स्वतःचं आलिशान घर असतानाही धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानी गिरगाव चौपाटीमधील वीर भवन इमारतीमध्ये धनंजय मुंडेंच्या नावे घर। विधानसभा निवडणुकीमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये सदनिकेचा उल्लेख। मुंबईत घर नसल्यामुळे सरकारी निवासस्थानामध्ये राहत असल्याची मुंडेंची माहिती। दरम्यान धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानी असल्यामुळे छगन भुजबळ घराच्या प्रतीक्षेत। धनंजय मुंडेंचे मुंबईमध्ये 3 फ्लॅट। धनंजय मुंडेंची पहिली पत्नी करुणा मुंडे यांचा दावा। मलबार हिल, पवई आणि सांताक्रूजमध्ये 3 फ्लॅट असतानाही खोटं बोलून धनंजय मुंडे सरकारी बंगल्याचा लाभ घेत आहेत, करुणा मुंडेंचा दावा। धनंजय मुंडेंविरोधात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आक्रमक। मुंडेंनी 48 तासामध्ये घर रिकामं करावं, तसंच 46 लाखांचा दंड देखील वसूल करावा, दमानी यांची सरकारकडे मागणी। नाशिकमध्ये ध्वजारोहणाची संधी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा। गोंदिया जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण करायला भुजबळांची नकार घंटा। मंत्री मंगलप्रभात लोढा करणार गोंदिया जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण। शासनाकडून नव्यानं परिपत्रक जारी। नाशिकमध्येच ध्वजारोहण करू द्यायला हवं होतं, काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। सिनियर असूनही ते खूप काही सहन करतात असंही वक्तव्य। नाशिकमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचं आंदोलन। नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप। एनसीसीएफ आणि नाफेडच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी। अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लावल्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये माकपची निदर्शनं। आंदोलकांनी ट्रम्प यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट। पुण्यामध्ये चुलतीला आय लव्ह यू म्हणणाऱ्या तरुणाला हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण। मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू, 2 आरोपींना अटक। शक्तीपीठ महामार्गासाठी जे शेत अधिग्रहित होण्याची अपेक्षा आहे त्या शेतामध्ये तिरंगा फडकवण्याचा निर्णय। तिरंगा फडकतो आमच्या शेतात, शक्तीपीठ महामार्ग नको आमच्या वावरात, अशा आशयाचे विरोध सुरू केला जाणार असल्याची माहिती। जन्मजात अंध आणि बेवारस असलेली मुलगी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रुजू। दृष्टी गमावलेल्या माला पापळकरांची परिस्थितीवर मात। पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी माला यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली होती। माजी मंत्री पद्माकर वळवी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन वळवी करणार प्रवेश। लवकरच प्रवेशाची तारीख जाहीर होणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईसाठी अध्यक्ष मिळेना। गेल्या 10 महिन्यांपासून अध्यक्षपद रिक्त। विधानसभा निवडणुकीपूर्वी समीर भुजबळ यांनी अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा घेतला होता निर्णय। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या फेरसर्वेक्षणाला लातूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचा विरोध। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण। शिवीगाळ करत धमकी। गरोदर माता कार्ड कलर फॉर्मॅटमध्ये का नाही अशी विचारणा करत मारहाण केल्याचं समोर। यवतमाळ चंद्रपूर एसटीमध्ये गळती। प्रवाशांना भिजत करावा लागला प्रवास। मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरामध्ये 3 वर्षांच्या मुलाला दुचाकीने चिरडलं। इमारतीखाली खेळताना घडली घटना। जखमी मुलावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू।
हिंगोलीच्या बासंबा फाट्यावरील दंत महाविद्यालयाजवळ मालवाहतूक करणाऱ्या छोट्या पिकअपचा भीषण अपघात. पिकअपची समोर उभ्या असलेल्या वाहनाला धडक. अपघातामध्ये चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू. सिंधुदुर्गच्या कुडाळ-पाट मार्गावर कारचा भीषण अपघात. एका तीव्र वळणावर कार गटारात पडली. अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू. तासगाव सांगली रस्त्यावर कवठे एकंदजवळ डंपर आणि मोटरसायकलचा अपघात. मोटरसायकल चालकाचा मृत्यू तर पत्नी जखमी. अकोल्याच्या पातूर वाशिम महामार्गावर ट्रकचा अपघात. पातूरच्या घाटातील दरीमध्ये ट्रक कोसळला. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर एक जण थोडक्यात बचावला. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणीमध्ये 24 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू. संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात. चंद्रपूरच्या जांभूळघाट जवळच्या आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा. प्रकृती खालावल्यामुळे 9 विद्यार्थ्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी केलं दाखल. कोल्हापूरच्या डॉक्टर अनिता परितेकर यांनी मुलाच्या लग्नासाठी जपून ठेवलेल्या 50 तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला. 25,000ची रोकड देखील लंपास. कोल्हापुरातल्या न्यू शाहूपूर इथला प्रकार. वर्ध्याच्या केळझरमधील बांधकाम विभागाच्या विश्रामगृहामध्ये अवैध धंद्यांचा अड्डा. गेल्या 7 वर्षांपासून विश्रामगृहाच्या 4ही इमारतींची दुरवस्था. नवीन विश्रामगृह बांधकामावर करण्यात आलेला लाखोंचा खर्च पाण्यात. पुण्याच्या मंगळवार पेठेतील रस्ते विकास मंडळाची 500 कोटी रुपये किमतीची जागा अवघ्या 60 कोटी रुपयांना देण्याचा निर्णय अखेर रद्द. जागा खासगी विकासकाला देण्याचा घेतला होता निर्णय. माझानं दाखवली होती बातमी. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द गावामध्ये वीज चोरीचा प्रकार समोर. नाबार्ड 29 योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ता पुलाच्या शासकीय बांधकामावर गेल्या 8 महिन्यांपासून राजरोसपणे वीज चोरी. तात्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. अमरावतीमध्ये गेल्या 10-12 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाची हजेरी. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. पुणे वाहतूक पोलिसांकडून AI पेट्रोलिंग व्हॅन तयार. जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवणार. पुणे महापालिकेकडून PMC रोड मित्र हे ॲप सुरू. या ॲपद्वारे पुणेकर नागरिक रस्त्यावरच्या खड्ड्यांची तक्रार थेट महापालिकेला फोटोसह पाठवू शकतात. 73 तासांच्या आत महापालिकेकडून हा खड्डा गायब करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येतोय. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 23 ऑगस्टपासून बंदी. कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी बंदी. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद. 17 ऑगस्टला वेटिंग लिस्ट तयार झाली. 10 ऑगस्टला या रेल्वेतला पंतप्रधान मोदींनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून केलं होतं उद्घाटन. पनवेल कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचं 76% काम पूर्ण. 70 किलोमीटरपैकी 21 किलोमीटर रुळ बसवण्याचं काम पूर्ण. त्यामुळे मार्ग लवकरच दृष्टिक्षेपात येण्याची शक्यता. बेस्ट बसच्या तिकीट दरवाढीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ. मध्य रेल्वेच्या दैनंदिन प्रवासी संख्येत तब्बल 2 लाखांची वाढ. दररोज सरासरी 40 लाख प्रवासी संख्या आता 42 लाखांवर पोहोचली. मुंबईत लोकल मेट्रो जोडणीसाठी समिती स्थापन. 39 लोकल आणि 34 मेट्रो स्थानकांचं सर्वेक्षण होणार. या महिन्यामध्ये समितीची बैठक होणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलामध्ये उभारलेला 9.90 किलोमीटरचा सायकल ट्रॅक काढण्यात येणार. ट्रॅक काढल्यानंतर वाहनांसाठी 3 मार्ग करण्यात येतील. त्यामुळे प्रवासाचा कालावधी 25 वरून 15 मिनिटांवर येणार. रक्षाबंधन काळात एसटीला 137 कोटी रुपयांचं उत्पन्न. 4 दिवसामध्ये 1,93 लाख नागरिकांचा एसटीनं प्रवास. गणपतीपुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू. भाविकांसाठी वेशभूषा नियमावली जाहीर. महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून लावण्यात आला बोर्ड. वेशभूषेसंबंधी नियम पाळण्याचं आवाहन. गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आमदार आणि मंत्री नितेश राणेंकडून 23 आणि 24 ऑगस्टला मोफत गणपती विशेष ट्रेन. दादर ते सावंतवाडी अशी मोफत ट्रेन चालवली जाणार. राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद. आतापर्यंत 1,03,115 विद्यार्थ्यांचा प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश. देशात गतवर्षाच्या तुलनेत खरीप पेरण्यांमध्ये 38% वाढ. भात पिकाच्या लागवडीमध्ये सर्वाधिक वाढ. तर केंद्र सरकारनं राष्ट्रीय खाद्यतेल मिशन राबवूनही तेल बियांची लागवड 7% घटली.
सागर धनखड हत्या प्रकरणामध्ये कुस्तीपटू सुशील कुमारचा जामीन रद्द. मालमत्तेच्या वादातून सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी 4 मे 2021 मध्ये दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या